एक मुलगी झाली, बर. दुसरी मुलगी झाली आणि ही तिसरी मुलगी. आईला ह्या पुरी सगळ्या होत्या, सगळ्या पुरीच होत्या. त्या हिचं नाव नकोसा ठेवा, नको पुरी येतात, बस झाल्या पुरी. In Maharashtra, it is quite surprising to know that many parents, even now, naming their daughters as Nakusa, meaning unwanted. It is the most visible manifestation of gender discrimination in our country. In a modern, developed and a progressive state like Maharashtra, even now this incident is happening. A large number of girls in different rural parts of Maharashtra is even named as Nagusa, meaning unwanted, because the parents consider them as unwanted. नकोस म्हणजे नकोच असं म्हणून. मुलगी नको, मुलगा पाठीपाहिजे, परत मुलगी नको. मुलगा पाहिजे होता, तर तिने आधी मुलीच झाली ना, चौथा मुलगा झाला. तेव्हा हे जनावर नकोशी ठेवलं. तुम्हाला गेल्या पोटी सांगितलं मला वाटतं. As we say, they are unwanted. In Marathi, unwanted means Nakushi. Nakushi is she is unwanted. And they name the daughter, who is the third one, fourth one, fifth one. They name her as a Nakushi. We may very jocularly say what is in the name, but I think there is quite a lot in the name, because name manifests your identity and it is always there from the time you are born till you die. तुला नकुसा नावाचा अर्थ माहित आहे? बघा, मुलगा जर होत नसला तर नकोशा मुली नाव असतं. नकुसा नाव तुला आवडत होतं? नाही. नाही अजिबात नाही. नाही नसला नाही ते नाव चांगलं नाही. मुलगी ही नको म्हणजे काय? मग त्याच्यावेळी माझ्या मनामध्येच असा एक न्यूनगंड निर्माण झाला की मी माझ्या आईवडिलांना नको होते का, किंवा घरातल्या लोकांना नको होते का. आणि मनामध्ये एक विचार आला की आपण नको असताना जन्माला आलो म्हणजे आपण एखाद्याला त्रासदायक ठरतो की काय. म्हणजे असा विचार मला प्रत्येक वेळी येत राहिला त्या आलेल्या सर्व अडचणीमुळे. It's just a blind belief that if they Nakushi, if they name the child by Nakushi, then the next delivery may be with a son. असं नाही, एक पुरी मुली व्हायला लागल्या. मला मुलगीची आशा होती म्हणून माणसं म्हणतात ना लोक की नकोसा नाव ठेवलं म्हणजे होत नाही आता. म्हणून असं काय केलं, आम्ही ठेवलं तेव्हा आम्हाला काय एवढे रानात आम्ही ठेवलं आपलं. नकुसा का तर मुली नको, मुली नकुसा. परत एक लक्षात घ्या, तिच्या पाठीवर झाली पोरगी, परत तिचं काय ठेवलं नाव? सीमा, म्हणजे आमची सीमा झाली. इथून पुढे आमची पुरी होच नाही. पहिले 3 मुली झाल्या आणि परत ती चौथी, मग त्याच्यामुळे नकोस. माणसं म्हणायची नकोसा ठेवली की मग नकोशाच्या मागं मुलगा होईल, मग नकोस नाव ठेवलं तिचं. मुलगी झाली पण मुलगा नाही. पोरगा नको म्हणजे पोरगा नाही म्हणून नकोच ठेवले आम्ही. नको होती असं काय नको पाहिजे म्हणतो. लय पुरी होती आता म्हणून ठेवलंय नाव. नकोसा ठेवल्यावर पुरी होत नाही. तर काय बी असं म्हातारे माणसाने ठेवले राहताना आपण ठेवले. नकोसा नाव ठेवल्यावर मुली परत होत नाहीत असे म्हणतात. नकोसा काय 1 2 3 आणि मग आणि जर पोरगीच होयाची म्हणजे नको म्हणून नकोची ठेवली. लबाड काय बोलण्याची गरज आहे? पण एक समजूत म्हणजे की बाबा नाव नकोसा ठेवलं की लगेच त्यांना मुलगा होता असं म्हणजे आहे खेडेगाव समजूत. नकोसा नाव ठेवायचं कारण हेच आहे की बाबा आता इथून पुढे मुलं नसावं, म्हणजे मुलगी न व्हावी 4 मुलीनंतर, यासाठी ते केलेलं आहे. बाकी आणि ते आम्ही नाही, जुन्या माणसाने केलेलं आहे. रूढ आहे ती, ते रूढी प्रमाणे चाललेलं आहे की बाबा आम्हाला ते नको.
नको म्हणल्यावर थांबतंय, पण कुठलं थांबतंय ते? अगदी ते आम्हाला नकोसा म्हणजे ह्यांना ती पुरी झाल्या आणि पोरगा नाही तेव्हा त्यातनं मी म्हणलं म्हणले सगळ्या पुरीच लेखा बरोबर समजा वंशाला देवा पाहिजे का नको असं मनाला वाटलं त्या पुरीचा नकोसा ठेवा. आता तुम्हाला मुलींना नकोसा ठेवल्याचं वाईट वाटतं का? नाही व्हायचं वाटतं. नाही. काय वाटतंय आता मी म्हणायला लागली दुसरं कोण नाही त्यांना कधी नाराजी व्यक्त केली का? नाही केली. नाही का? नाही नाही मीच म्हणायला लागली आजी म्हणलं किती 5 वर्ष काय म्हणलं स्टाफ आहे म्हणला म्हणलं असेल की तुमचं. हमको ये नहीं चाहिए थी, तब भी ये पैदा हुई, इसलिए हमने इसका नाम नकुसा रख दिया. ये सारे रिलेटिव्स को बताते हैं लोग, ना केवल और उसके सामने बताते हैं. इसका इतना इम्पैक्ट उस पर होता है. और बच्चा होता है बोल नहीं सकता, लेकिन उसके मन में दिल में कहीं ना कहीं ऐसा दुख रहता है कि अरे मैं क्यों आई इस दुनिया में. Imagine the situation, these girls have to live with this name throughout their life. It is some kind of a insult, humiliation, frustration and a depressing effect for these girls and women who are already branded as unwanted by their parents and families. नकुशी नकुशा नाही नकुशी का मला नाही काय वाटत काहीच नाही वाटत उसको कुछ भी नहीं लगता नको सब स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करून देणे हे ज्योतिरावांनी आपले पहिले कर्तव्य मानले. आपल्या जीवन कार्यामध्ये या कामाला ज्योतिरावांनी अग्रस्थान दिले. मी समाजामध्ये जेव्हा सुधारणा घडवून आणू शकतो तेव्हाच माझा समाज चांगल्या रीतीने दिशा घेईल. सर इयत्ता 7वीच्या वर्गाला की स्कॉलरशिपला मी बसलेले होते. तिथे संधी नावाचा एक घटक आहे आणि संधीमध्ये कशी फोड करायची असते शब्दाची हे त्या सरांनी शिकवलं होतं. मात्र एक वैशिष्ट्य सरांनी जाताना एक अभ्यास दिला की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाची फोड करा. मला फोड कशी करायची असते माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी ती फोड करून काय आणली नाही. सर मला ओरडले आणि सरांनी माझं नाव फळ्यावरती लिहिलं आणि तिथं माझ्या नावाची फोड करून सांगितली की नको असलेली मुलगी म्हणजे नकुशी. नकी नकी नको नको ऐसे कुछ लोग मुझे चिढ़ाते थे, मुझे बहुत दुख होता. नक्के म्हणून याच नावानं मला हाक मारली. त्यामुळं ते एक मनामध्ये की त्या असं काय असे निम्म्याच नावात का बोलवत आहेत. एक तर नाव माझं चांगलं नाही आणि त्याची फोड करून ते बोलवत होते. त्यामुळं ते एक मनामध्ये लागत होतं की शेजारी पाजारी त्याच नावानं नकुशी नाही की नक्कीच म्हणून हाक मारायचे. एक शिक्षक होते, इंग्लिशचे सर होते आणि तेच सर मी ऑफिसमध्ये एखादी अडचण घेऊन गेले, शंका घेऊन गेले की मला ते एकच वाक्य बोलायचे, नको नको असली तरी पोरगी ऑफिसमध्ये येते, नको नको असली तरी पोरगी ऑफिसमध्ये येते. When we give some things to the daughter while going to her in-laws house, we give one small cradle, you may be knowing, jhula, and in that jhula we put Balkrishna. Many of the time asked, why Balkrishna, why not Saraswati, why not Lakshmi? Because they put the small statue of a Balkrishna, because they say even the Kans mama kills 7 daughters, it's okay, but the lady must deliver a Balkrishna. बारसा हा विषय आमच्या दोघींच्या बाबतीत नाही झाला.
भावाच्या बाबतीत मात्र मोठ्यानं गावाला जेवण घातलं. तो पिक्चर एक होता, हळद रुसली कुंकू हसलं, तो पिक्चर ठेवण्यात आला, गावाला सगळा तो कार्यक्रम दाखवण्यात आला, जेणेकरून राजा घरात आला या अर्थाने. मला जास्त मुलींचं टेन्शन जास्त झाले आणि मुलाचं शिक्षण अजिबात आता परवडणं झालंय. त्यामुळं माझा विचार आहे जगण्यापेक्षा मेलेलं बरं. तेरे हाती फुगलाच किती, डाळच्या बाटल्या खाल्ल्यास किती, एक नाही दोन 100 पहिला माझा नंबर. कोणच नाही समजे आम्ही बसूनच आहे. 2 मुलं शाळेला आहेत. खर्च पुरा पडना झालाय. खाण्याचं हे मुसीबत होते. एक टाइम करायचं तेच खायचं. हे माणूस खाण्याला केलेलं असलं तरी खायला इच्छाच होत नाही. हे सारखं रात्रंदिवस लोळत आहे. खायचं कसं? DEDच्या ॲडमिशनची जी प्रोसेस सुरू होती त्यावेळी DD काढायचा होता आणि DD काढत असताना सुद्धा एका बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले आणि तिथं माझा नावाचा DD नकुशी पांडुरंग देवकर असाच गेला. तिथले जे मॅनेजर होते त्या मॅनेजरनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं नाव असं का ठेवलं. तेव्हा ते माझं नकुशी नाव तेवढ्या सगळ्या त्या लोकांच्या मध्ये झालं आणि प्रत्येक जण असा कुजबुजू लागला की नकुशी का ठेवलं, का ठेवलं, कशासाठी ठेवलं. The attitude of son preference and aversion towards daughter is there throughout India. It manifests in different forms. Like in Maharashtra, you have a Nakusha, that means unwanted. Daughters are named as Nakusha. In Gujarat, they'll be called, generally when daughter is addressed, they would be addressing her as a Moi, that means a dead. And in North, we have a daughter is equated with darkness. And in Haryana and Punjab, they equate daughter's birth as sunset in the family, or when son is born, it is treated as a sunrise. Nakushis were just 283, but Nahishis were 4,70,000 in Maharashtra in last 10 years. Not tsunami has killed so many people. Even not terrorist attack has eliminated so many human beings. But the medical terrorists have killed with the help of sonography machine 4,70,000 daughters from our state. That is why we see a most distorted sex ratio among the children in India. It was clearly demonstrated in 2001 census, and surprisingly again we felt that things will improve, but 2011 census came as a rude shock where the child sex ratio has deteriorated further, and we have far less number of girls compared to the boys in our country. We were having law. Rest of the nation was not having law. We were having this law from 1988. Maharashtra is the first state in the world to enact the law called PNDT Act. But still, the sonography technology, pre-conception technology is moving around unregulated, and it is still misused to eliminate the daughter from the mother's womb to get rid of dowry and to tackle the security issue. असं वाटलं नाही ना उगाच नाव ठेवलं आजीने. म्हणती सगळ्यांचे नाव कसे ठेवले ते माझंच काम म्हणून असं ठेवलंय. माझं नाव दुसरं पाहिजे होतं. असं ऐकल्यानंतर नकोच नाव ऐकल्यानंतर ज्यांना जे मला म्हटले ना हा तुमचं नाव का आठवलं असं, तर ते ऐकल्यानंतर मला असं वेगळं वाटलं की माझं नाव ह्यांच्यासारखंच पाहिजे होतं. माझं नाव नको पाहिजे.
We raised this issue as a social issue through health department, through our Jilla Parishad, through our DHO's office, where 286 Nakushis were located. The youngest Nakushi was of 9 months. And we decided that we will rename her. We will give her choice to select her own name, and we will eliminate at least that negative name, Nakushi. मानसी संतोष मनीषा ते आपल्या आता ते शाळा मास्तरने स्वाती म्हणते. अश्विता चालते अश्विता म्हणा. ठेवलंय का तसं काय रेणुका नाही माधुरीच म्हणायला आली. माधुरी मांडला आली. एक असं वेगळं काहीतरी जन्म झाल्यासारखं मला आता वाटतो. कारण नकुसा नावाच्या वेळी जे मी सहन केलं ते आता नवीन नावानंतर म्हणजे नम्रता या नावानंतर मला जे आता म्हणजे फिलिंग वाटतं की खरोखर मला याच्यात आनंद वाटतो. तुमच्या थ्रू 1-2 किलो पेढे घेऊन या. त्यांच्या थोडं बारसं करूया आपण. आजोबा खातिर नुसतं. नाही आज नाही पण गावात वाटू. आम्ही आजोबा आहे. नाही ना म्हणत निर्मला ठेवली ना. डोंट कॉल नको सा. मारतं की नकुसा नावानंच हाक मारतं. नम्रता नावानं कुणी मारत नाही. नकुसा घरचे सगळे नकुसच. शाळेत कुणी नाही, मॅडमच म्हणतात. शेजारचे नकुसच, सगळेच नकुसच. आईने रेणुका म्हटलं तिच्या मागणं सगळी म्हणणार की हो. आईच म्हणत नाही म्हटल्यावर कोण म्हणणार सांगा मला. मग आई काय म्हणते आता तिला? तुम्ही काय म्हणता? नको सांग बोला की. आई रेणुका म्हणते की सगळ्यांच्या तोंडात रेणुका येईल का नाही? घरात रेणुका आहे. जेव्हा मी सातारा म्हणता आईला आणि मम्मी शेजारी त्याला म्हटलं माझं वैष्णवी नावाबद्दल तेव्हा म्हणलं आम्हाला कसं आम्हाला कसं म्हणाईल वैष्णवी. तोंडात नाव पडले का नाही त्यामुळे ते पूजेला आमच्या ध्यान राहत नाही आणि तिला पूजा होणे ऐकून घेत नाही. तोंडात नाव पडलं तर इथं बाहेर कोणी सगळी नकोशी म्हणते त्यामुळे नाव शाळेत सगळं तिला मॅडम सगळं नकोशी म्हणते. माझं नाव नम्रता ठेवलं, मात्र नकुशी हे नाव का ठेवलं हाच विचार लोकांच्या मनामध्ये येतो. आणि अजून सुद्धा मला विचारायचा प्रयत्न करतात, काय भानगड तुमचं नाव असं का ठेवलं. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये अजून सुद्धा तो न्यूनगंड आहे की मी खरोखर काय चुकीचं काय केलं का, किंवा मी येऊनच जन्माला येऊन चुकीचं केलं का. हे सारखं कधी ना कधी माझ्या मनामध्ये म्हणजे येतच राहतं. बाकीचे लोक मला बोलतात व्यवस्थितरित्या चांगलं, त्यांचं वर्तणूक माझ्याशी चांगली असते, पण मनामधला न्यूनगंड अजूनही गेलेला नाही. कारण शेवटी नकुशी हे नाव अशा मुलीचं ठेवलं जातं की ज्याच्या आईवडिलांना ती नको असते. आणि अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना म्हणजे मुलगी ही एकतर ओझं असते आपल्या आईवडिलांना शेवटी, कारण ते भविष्याचा हे असतो. पण माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. जरी नाव बदललं तरी मनामध्ये मात्र ते कधी ना कधी ते सलतच राहतं.